काय हो, तुम्ही पपईचा हलवा कधी खाल्लाय का? हो हो, पपईचाच हलवा मी म्हणते तुम्हाला. कधी खाल्लाय का? एकदम टेस्टी आणि हेल्दी हलवा बघा. आणि तेच मी आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. एकदम लुसलुसीत होते आणि सगळ्यांना आवडला. पहिल्यांदाच ट्राय केलं होतं, पण एकदम झकास झालं होतं सांगते. आणि एकदम टेस्टी होतं बरं का. पपईचं सारखं काहीच कुठंही वाटत नाही की पपईचंच आहे. आपण सगळेजण खाल्लो होतो. काल बाजारातनं पपई आणला होता आणि दोन आणलं होतं, एक खाऊन वगैरे, आणि हे दुसरं हे होतं ना, पिकलं होतं. त्यामुळे मग त्याच्यापासून काहीतरी बनवावं म्हणून आता मी इथं घेतली आहे पपई आणि अर्ध चिरून घेतली आहे बघा. अर्ध तसंच ठेवली आणि अर्ध आम्हाला वेगळं ह्याला वापरायचं आहे. हे आता सगळं बिया वगैरे आणि त्याचं साली वगैरे सगळं काढून असंच तेवढं असं बारीक बारीक खाप करायचे आणि ते मिक्सरला वाटून घ्यायचे. इथं मी मिक्सरला वाटून घेतली आहे बघा, एवढं बारीक लागते. आणि इथं मी गूळ घेतली आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साखर पण यूज करू शकता, पण मी इथं गुळाचं घेतले कारण सगळे खातील ना, डायबिटीज, नॉन डायबिटीज, आणि थोडी साखर पण खात नाही, त्यामुळे गुळाचं सगळी खातील म्हणून मी इथं गूळ प्रिफर केले. तुम्ही चेंज करू शकता. आणि इथं मी देशी गाईचं तूप घेतले आहे आणि जे तुम्हाला जसं तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते घ्या. आणि जेवढं 1 कप एवढं घाला, म्हणजे तुपाला कंजूसी करू नका, तुपातच आपल्याला बनवायचं आहे त्यामुळे. आणि इथं थोडंसं तूप जास्त ही झालं ना, थोडंसं गरम झाल्यावर इथं 2 चमच मी इथं बेसनचं पीठ घातली आहे. आणि तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. मी इथं क्वांटिटी थोडी होती माझी हलवाची, त्यामुळे मी एवढंच टाकली. अर्धभर वाटी टाकलं तरी चालते आणि बारीक घरा पण तुम्ही टाकू शकता ह्याच्याऐवजी. मी इथं हे प्रिफर केले, ह्याचं बेस्ट कॉम्बिनेशन लागतो त्यामुळे. आणि जे आपल्याला थोडं ते हे तरजलं ना, थोडंसं स्मेल आपली जे बेसन पीठचं गेलं ना, आता त्यामध्ये जे आपण वाटून घेतलं होतं मिक्सरला लावून पपई, ते इथं मी प्युरी घालून घ्यायची पपईची. मी असंच थोडं परतत राहायचं, जास्त याला टाइम लागत नाही. बारीक गॅस ठेवू. आता आम्ही गूळ ॲड करून घेऊया. आणि तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला सांगितल्यासारखं तुम्ही साखर पण घेऊ शकता. सो याला ऑप्शन आहे, तुम्हाला जे हवे लागते तसं. आणि इथं बघा तूप सुटायला लागले थोडं आणि थोडं घट व्हायला लागले आमची इथं प्युरी. आणि जेवढं होतील तेवढं हळू स्लो मीडियम गॅसवर ना. हे बघा गायस, किती मस्त रंग आलाय आणि छान दिसायला लागले बघायला पण. आणि जेव्हा मला असं वाटायला की कधी खाऊन घेऊ. आणि तुम्हाला पण तुमच्या घरी पण तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, मी सांगते म्हणून, आणि सगळ्यांना आवडेल. आणि कमेंटमध्ये सांगा मला. आणि इथं मी वेलदोडं अशी बारीक करून घेतली होती, ते इथं घातली. फ्लेवर पण छान येतो बरं का वेलदोडा. आणि तुम्ही ड्रायफ्रुट्स पण यूज करू शकता. आणि मी इथं टाकलेलं नाही. इथं 2 मिनिटं आता बंद करून ठेवूया. मंडळी, हलवा रेडी झालेली आहे आणि एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओ.